कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरकार आमचं काय चुकलं का? म्हणजे तुमचं आणि त्यांचं काय भांडण आहे का काय? म्हणजे आम्हाला ते जोडपं चांगलं वाटलं म्हणून आम्ही खोली भाड्यानं दिली। त्या पोराला खोली दिली ही आमची चूक झाली का काय? नाही नाही, खोली दिली ते काही चुकलं नाही तुमचं, पण भाडं किती घेता हो त्यांच्याकडनं? भाडं म्हणजे अशी दिली वय खोली त्यांनी राहायला? काय बघा सरकार, अहो ते म्हणलं 10 दिवसाकरता पाहिजे। आता 10 दिवसाचं काय भाडं घेणार ना? चांगल्या घरातले वाटले, लग्न झालेलं होतं, म्हणलं राहा तुम्ही खोलीमध्ये। आणि तसं माझ्या लॉन्ड्रीचं ते काम बी लय करतात दोघं बी। आणि ते पोरग आहे ना, पोरग तर लयच कामच आहे बघा। पोरग? कोण पोरग? नाव आहे की त्यांचं? नीट बोल। आदिपती? वय वय, आदिपतीच नाव आहे त्यांचं। तुम्हाला कसं माहित? आम्हाला कसं माहित? आमचा लेख आहे तो आदिपती, आदिपती सूर्यवंशी। हो सरकार, मला माहित नव्हतं हो, आणि त्यांनी बी सांगितलं नाही, आणि आमच्या बी लक्षात आलं नाही बघा। म्हणजे आधी जर लक्षात आलं असतं तर आम्ही तर काय केलं असतं? तर त्यांची बरदास्त ठेवली असती। त्या खोलीमध्ये भांडे कुंडे नाहीत हो, आणखी भांडे कुंडे दिले असते त्यांना। भाडं किती घेतोस? भाडं नाही घेत। अरे आता खोली दिलीच राहिला, भाडं घेता येत नाही होय? 10,000 भाडं घ्यायचं। किती? 10,000। 10 दिवसांचे 10,000। 10,000? नाही जमणार सरकार, तुमच्या चिरंजीवांकडून एवढं भाडं नाही, शक्य नाही बघा ते। आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं। अहो माऊली, तुमचेच चिरंजीव आहेत, त्यांच्याकडून एवढं भाडं कशाला घ्यायला लावताय तुम्ही? तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, लई प्रश्न विचारायचे नाहीत। जा आत्ताच्या आता जा आणि त्यास 10,000 भाडं सांग, आणि आमचं हे काम झालं की आम्ही बी तुला पैसे देऊ। दुर्गे, हा ताई? याचं काम झाल्याबरोबर याला रोकड पोचली पाहिजे। वय, तुझ्या दुकानाला, धंद्या पाण्याला जी काही मदत लागल ती आम्ही करू, कळलं? तू फक्त भाडं मागायचं त्यांच्याकडं। आणि दुसरी गोष्ट, तू आम्हाला इथं येऊन भेटलायस हे त्यासनी सांगायचं नाही, तोंड बंद ठेवायचं। तोंड जर का उघडलंस तर ते कायमचं बंद करू। चल जा आता। दुर्गे, हा? जा, समज दे त्याला। वय ताई। आहा, बांधावरची झाडं चांगली राखलीत बरं काय? हा ना, तो खोळा तुमच्या वावरात आलं की नाही, असं स्वर्गात आल्यावरच वाटतंय। काय नजर जाईल तिकडे हिरवगार। बोला काय, कुठून सुरुवात करूया कामाला? बोला। अहो झाकले सरकार, उगाच कशाला चेष्टा करताय आमची? मी खरंच शेतीची कामं करणार आहे? खरंच नाही, मग कुठे सांगतोय? किती शेतकऱ्यांची चेष्टा करू काय आम्ही? सांगा प्लीज सांगा लवकर संपतराव, काय काय कामं करायचं? आता काय, कुठून सुरुवात करायची बरं? या इथनं, या वावरापासून सुरुवात करूया। तण काढायला घेऊया? ए शेवंता, अगं इथे खुरपा आणखी हे धाकलं त्यांनी। धन्यवाद। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी अक्षरा सूर्यवंशी। आपलं फोनवर बोलणं झालं होतं। अरे हो, बसा ना, सुरू करूया लगेच कामाला? हो करूया, लगेच सुरुवात करूया, चालेल। याच लॅपटॉपवर काम करा, तुम्ही बसायचं। आणि हां, आज होईल ना काम? नाही म्हणजे आज पूर्ण केलं तर बरं होईल, तेवढा स्पीड आहे ना तुमचा? हो आहे, मी करते पटपट। तुम्ही आज जर हे काम पूर्ण केलं ना तर आम्ही दुसरं पण देऊ। आमच्याकडे अजून पण काम आहे, ती पण तुम्हाला देऊ। लवकरात लवकर पूर्ण करून देऊ। ओके, बसा तुम्ही। हे घ्या,
याच्यामध्ये मार्क करून ठेवले काय काय करायचे, त्यानुसार केलं तरी चालेल. थँक्यू. मम्मी ही दोघं घराला कुलूप लावून कुठे गेली काय माहिती. अगं आता आली किती रस्त्यावर. आता त्यांच्याकडचे पैसे संपले म्हणल्यावर काय तर काम करायला लागल का नाही. त्या दोघांना मम्मी ती मास्तडी काम करेल का ग, का अधिपतींनाच लावल कामाला. अगं असं झालं तर लई बरं होईल. हा बरोबर आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला लय राडा करता येईल आणि त्यांचं नातं तोडता येईल. अगं ते असं साधं सुद्धा तुटणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. चंचे मम्मी आता काय करायचं ग, किती प्रयत्न केले आपण, उलट आहे का नाही त्यांचं नातं अधिकच घट्ट होत चाललं. म्हणजे बघ की त्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण तिला तोंडावर पाडायला गेलो आणि आपणच तोंडावर पडलो. त्या अधिपती आले, तिला उचललं आणि मारलं की वडाला प्रदक्षिणा. आलं का नाही आपल्याच अंगाशी वय. हे चंचे काय तू म्हणलीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. काय अगं खरंच तिने अधिपतींना कामाला लावलंय. म्हणजे चल धावते चल. हळू हळू ते बघ. अगो मम्मी हिनं अधिपतीसनी आखाड्यात उतरवलं आणि त्या शेतात बी कामाला लावलंय. चंचे आता विचार कर, त्या मास्तरडीचा काटा काढण्यापायी या अधिपतीच्या पायात काटा घुसला पाहिजे. म्हणजे अगं म्हणजे आता विचार कर, अधिपती शेतात काम करायले. आता शेतात यासनी काय झालं तर आळ कोणावर येणार, मास्तरडीवर. शाबाश. तिनं कुस्तीच्या गेळेला बी हेच केलं, आत्ता बी तिनं हेच केलं. असंच जाऊन आपण ताईला सांगायचं, म्हणजे ताई काय करेल, त्या मास्तरडीचा काटा काढेल. चल चल काय चल मम्मी काय करायचं ते तर सांग. ए समजा सांगायला लागेल का तुला, जरा थांब. आता बघ काय करते ते. मॅडम हे झालंय कम्प्लीट, तुम्ही एकदा चेक करा ना. अरे वा, लवकर झालं. बघू. गुड, चांगला स्पीड आहे तुमचा. हो तशी थोडी सवय आहे मला. तुम्ही एकदा सगळं चेक करून घ्या नक्की. हो हो तेच करते. वा, जे जे मार्क केलं होतं ते सगळं केले. तुम्ही नेहमीच हे काम करता का, म्हणजे हेच तुमचं प्रोफेशन आहे का? नाही मी शिक्षिका आहे, पण आता सुट्ट्या सुरू आहेत ना, तर मी म्हटलं थोडंसं फ्रीलान्सिंग काम करावं म्हणून मी नवीन काम शोधत होते. अरे वा, चांगलंच काम केलं तर तुम्ही. बरं झालं आम्हाला एक हात मिळाला काम करणारा. व्हेरी गुड. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.